सेल्फ ऑब्सेस्ड. किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे याला. कसला ॲटिट्यूड आहे. Oh shit. Oh shit. हॅलो गौरी शिवा मोहिते पाटील. ए शब्द जपून वापरायचे हा. अगं ते काय पाणी आहे का जपून वापरायला. आणि आपला मोटो क्लिअर आहे, सेव्ह वॉटर ड्रिंक बियर. फोन कशाला केलायस. कशाला केलंय म्हणजे तुमने याद किया और हमने कॉल किया. शिवा तू ना एक वेळ कुत्रा पाळ, मांजर पाळ, पण गैरसमज नको पाळूस, हानिकारक असतं ते. अच्छा मग माझ्या 4 वर्षापूर्वीच्या फोटोवर का दिवाळीची रांगोळी काढत होतीस. ते चुकून बटन दाबलं गेलं. म्हणजे चुकून माझं नाव सर्च केलं गेलं, त्याच्यानंतर चुकून माझ्या प्रोफाईलवरती क्लिक केलं, त्याच्यानंतर चुकून स्क्रोल करत करत माझ्या 4 वर्षापूर्वीच्या फोटोला लाईक केलं. शिवा ब्रेक मार हा. आणि नको ते अर्थ नको लावूस. जेवलीस का. वाव केवढा युनिक आणि वेगळा प्रश्न विचारलास रे तू. अगं जनरली मुलं हा प्रश्न फ्लर्ट करण्यासाठी विचारतात ना. तुझ्या नशिबात कधी हा प्रश्न आला नसेल. माझा अपमान केल्याशिवाय तुला जेवण जात नाही का. नाही मस्त तिखट आणि झणझणीत जेवलोय मी. म्हटलं तोंड गोड करूया. येतेस का भेटायला. शिवा म्हणजे ये तू खाली भेटायला, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. झालं तुझं. मी नाही येणार आहे. नाही येणार म्हणजे लेखकाने एकत्र आईस्क्रीम खायला सांगितलंय. हे बघ शिवा हट्ट करू नकोस, मी येणार नाहीये. मला माहिती नाही, मी तुझ्या बिल्डिंग खाली बसलोय. हे बघ वॉचमॅन काकांना संशय येतोय माझ्यावरती. हा लवकर ये खाली. तू आता बिल्डिंग खाली आहेस. अंकल वो चश्मिश लड़की का फ्लॅट नंबर क्या है. 304 ना. मी येते तू थांब. लवकर ये लवकर. ए तुला काही हवं असलं की तू याच मेडिकल मध्ये येतोस. हो. हाय कोणता फ्लेवर घेऊ. स्ट्रॉबेरी चॉकलेट की यावेळी नवीन ट्राय करूया. काला खट्टा वगैरे. थांब जरा. दादा मला स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम द्या. ओके. हे असं बोलायचं असतं, नाहीतर गैरसमज होतात. कसले गैरसमज. शिवा मी तुला पहिल्यांदा ना इथेच पाहिलंय तुझ्या बॉयफ्रेंड सोबत. फ्लेवर डिस्कस करत होता जोरजोरात. ए त्या दिवशी पण मी आईस्क्रीम खायला चालू होतो इथे. विचार ना ह्यांना. हो हे इथे आईस्क्रीमच घ्यायला येतात. अरे कसले व्हेरिएशन आहेत. आणि तू. मी इथे आईस्क्रीम घ्यायलाच येतो. मंद. अच्छा मी मंद. हो. आणि तू कोण. मी स्ट्रेट आहे. चॉकोबार. थँक्स. तुमचं स्ट्रॉबेरी. आता तुला प्रूव्ह करूनच दाखवतो. यावेळी चॉकलेट फ्लेवरच दे, पण आईस्क्रीम देऊ नकोस. कॉन्डम दे. चालेल ना चॉकलेट फ्लेवर. शी आता का. हे चॉकोबार चे पैसे. काय व्हेरिएशन देतोयस तू. हा हे घे. थँक्यू. गौरी थांब ना यार. ए तुझ्या बॉयफ्रेंडला आपल्याबद्दल माहिती आहे. ए मी स्ट्रेट आहे आणि माझा बॉयफ्रेंड. मी तुझा बॉयफ्रेंड आहे. ए तू माझा बॉयफ्रेंड नाही आहेस. सांगू मग तुझ्या बाबांना. थांब. शिवा तू असं मला सारखं ब्लॅकमेल करणार आहेस का. आणि हे बघ आपली लव्ह स्टोरी ना खोटी आहे. अगं खोटी असली म्हणून काय झालं. लव्ह स्टोरी आहे ना. आणि आपली लव्ह स्टोरी हिट आहे. तुझा कॉन्फिडन्स वितळतोय. पकड. हे घे. काय करतोय. हे खा. काय. अगं माझ्या मामाच्या मुलीने सांगितलंय पुष्ट खाल्ल्यावर प्रेम वाढतं. हो. मग एक काम कर. हे ना तुझ्या मामाच्या मुलीला दे आणि प्रेम वाढवत बस. चल. अगं गौरी 2-2 आईस्क्रीम खाल्ल्यावर मी आजारी पडेन. गौरी बघ तुलाच काळजी घ्यावी लागेल माझी.
गौरी अंकल आप खाओगे? ये बकवास तुम्ही खाओ. हाय हॅलो आणि भेटणे, कधी चहा कॉफी बहाणे, नजरेचे इशारे, जिंदगीचा मग किस्सा चाले. टेडी मेडी जोडी आहे अतरंगी, कॉम्प्लिकेटेड आहे तरी वाटे ऑसम छान. छोटी छोटी खोटी लव्ह स्टोरी, छोटी खोटी लव्ह स्टोरी, लव्ह स्टोरी, छोटी खोटी लव्ह स्टोरी, लव्ह स्टोरी. काय मग काय म्हणताय गोवा? माइंड ब्लोईंग ॲज युजल. नुसतं गोवा गोवा करत बसू नकोस. ज्या कामासाठी गेलीयस ना ते काम नीट कर. प्लीज यार, आता लेक्चर नको देऊचा. का नको देऊ? तुला स्वतःची काळजी घेता येते? चांगलं वाईट काही कळतं? तुझ्यापेक्षा तरी नक्कीच चांगलं कळतं. बरं मग ठेव फोन. बाय. अगं आई, नमस्कार कुलकर्णी. सकाळ सकाळ कोणाचं तोंड बघितलंय यार. अगं गौरी 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 जम्मू रे, आज तो ऑफिस नहीं जाएगा. आणि क्या करेगा? उन्हाळ क्या? करेक्ट. जम्मू रे, आज तो ऑफिस को बंक करके मेरे साथ घूमने चलेगा. मी असं काहीही करणार नाहीये. मी कधी शाळेला बंक केलं नाही, तर ऑफिसला बंक शक्य नाही. जम्मू रे, आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण पहिल्यांदा करत असतो. आपल्या आई बाबांचं लग्न पहिल्यांदा होतं, मग आपला जन्म तो सुद्धा पहिल्यांदाच होतो. मग आपलं पडणं, बोलणं, चालणं, चिडणं हे सुद्धा पहिल्यांदाच होतं. ऑफिसचा इंटरव्ह्यू जसा पहिल्यांदा असतो ना, तसं बंक सुद्धा आपण पहिल्यांदाच मारतो. समजलं का? हे बघ, खोटं बोलून मी जी काय माती खाल्ली आहे ना, ते दिसतच आहे मला. त्यामुळे मला हे पहिल्यांदा नकोच आहे. हे बघ, बॉसचा फोन आलाय, मला जावंच लागेल. हॅलो. शिवा प्लीज. हा, गौरीला ना बरं नाही वाटत आहे. ते ना फोन. काय म्हणजे सर्दी, खोकला, ताप, कावीळ, मलेरिया सगळं एकत्र झाले तिला. हो हो हो. नाही नाही, एवढं काही नाही, उद्यापर्यंत होईल ठीक ती. हो हो हो. टेक केअर. असं त्या म्हणाल्या. तुला अक्कल आहे का रे? हा, कशाला खोटं बोललास? आता काय सांगू तिला? कोण होतास तू? असं काय करतेस? बॉयफ्रेंड आहे ना मी तुझा. ठीक आहे, भाऊ आहे म्हणून सांग. भाऊ? कधी आला तो कोकणातनं? कसा आला? काल आला. एसटीने आला, लाल डब्याने. चिल ग, एवढा नको विचार करू, काय नाही होणार. काही नाही होणार. कोण आहेस तू? देव आहेस? हा, तुला सगळं माहिती आहे. आणि नेहमी मी तुझ्या मनाप्रमाणे का वागायचं रे? हे बघ, तू तुला हवं ते कर, मी मला हवं ते करेन, कळलं? मला हवं ते करू. डोळे उघड, किस नाही करणार आहे. हे काय माहितीये? रुमाल. विषारी रुमाल आहे. क्लोरोफॉर्म आहे यात. क्राईम पेट्रोल बघतेस ना, बेशुद्ध करेन आणि नदीत फेकून दे ना. शिवा, शिवा डोळे उघड ना प्लीज. शिवा डोळे उघड. क्लोरोफॉर्मचं रुमाल आणण्याची गरज काय होती? शिवा उठ, अरे मला भीती वाटतेय. पाणी पण नाहीये यार. हे काय एवढं पाणी आहे? पट्टू. फट्टू रे फट्टू. हे बघ शिवा, मी फट्टू नाहीये. एक नंबरची फट्टू आहेस तू. हे बघ, हे असं एवढं बिंदास वागता नाही येत आम्हाला. का नाही वागतायत? लोकांचा विचार करतेस? मुंबई स्वतः सुद्धा कधी लोकांचा विचार करत नाही. गर्दी केवढी आहे. ही अशी लेची पेची राहिलीस ना तर मुंबई खाऊन टाकेल तुला.
त्यामुळे तू लोकांचा विचार करू नकोस, कारण लोक मदतीला येत नाही, नावं ठेवायला येतात. झालं तुझं? हे सगळे तुझे डायलॉग आहेत ना, ते नाटकात नाही तर सिनेमात वापर. तिथे मुली इम्प्रेस होतील, मी नाही होणार. तुझ्यासारख्या फट्टू मुलीला मला इम्प्रेस पण नाही करायचंय. त्यापेक्षा मी या नदीत जीव देईन. शिवा, मी तुला पहिल्यांदा सांगते आणि शेवटचं सांगते, मी फट्टू नाहीये. हेच करेक्ट बोलला होता लेखक. ही मुलगी अशी चिडचिड करत राहील. काय कमाल लेखक आहे यार तो. काळाच्या पुढचं लिहून ठेवलंय त्याने. तुझ्या बिंडोक मित्राचं मला हा, काही माझ्या मित्राला भेटून येतो मी. काय बोलतो मित्रा? कसा आहेस? काय बोलतो? काय नदीचे फोटो काढतो? भारी आहे ना. बघू. अरे जाऊ दे ना, ते मी दुसरा काढूयात आपण. दाखव. सॉरी ना दादा. बघू. अरे ते चुकून आले. चुकून तिचा फोटो काढला? हा. अरे शर्मेने मान खाली जाईल असं काम करायचंच नाही ना. अरे ते डिलीट करते फोटो. हे बघ, लगेच डिलीट करतोय बघ. डिलीट. गुड बॉय. असाच हसत राहा. गोड दिसतोस. काळजी घे. हा, जा सरळ घरी जा. वाचलो तिच्या. तो हसत का गेला? खुश झाला असेल. का? काय बोललास तू त्याला? मी त्याला म्हणालो, तू ठाण्यामध्ये राहतेस, गुलमोहर सोसायटीमध्ये, 15व्या माळ्यावर तुझं घर आहे आणि सध्या 2-3 दिवस तू एकटीच आहेस. तुझी मैत्रीण बाहेर गेली आहे ना, त्यामुळे हिंमत असेल तर तिच्या घरी येऊन छेडून दाखव, असं म्हणालो मी त्याला. तू ना एक नंबरचा ना. बघ, साधी शिवी पण देता येत नाही तुला. ए चुतिया. अरे आज घरी एकटी असणार आहे मी. तो आला तर मी काय करू? ये ले, इसमें क्लोरोफॉर्म है, इसको ऐसे नाक को लगा के खेल खत्म. जा बालिके, तुझं कल्याण हो. नीट जा, काळजी घे. चल आता. काय? म्हणजे मला रस्ता माहित नाहीये. चल. पट्टू. पट्टूस तू. मारतेस कुठे? राघोबा, काय झालं? शिरा गोड लागत नाहीये का? बाबा ओरडले? बाबा नाही. मग काही नाही, जाऊ दे. बडवून काढ ना तुला. लहानपणीचा मार आठवतोय ना? आठवतोय. सांग काय झालंय? ताई, तू नवऱ्याचं घर सोडून इकडे आलीस म्हणून गावातली लोक नको नको ते बोलतात तुझ्याबद्दल. मला नाही आवडत. राघोबा, अरे हे बघ, लोक असंही बोलतातच आणि तसंही बोलणारच आहेत. तुला त्रास होतो ना, मग तू नको लक्ष देऊस. ताई, मी बोलू भाऊजींशी? नको, माझं ठरलंय. अरे मी नाही जाणार आहे परत. ताई, मला सांग ना काय झालंय ते. राघोबा, अरे काही गोष्टी नाही सांगतायत आणि समजवताही नाहीयेत. आणि राहिला प्रश्न गावातल्या लोकांचा, तर मी इथूनही निघून जाणार आहे काही दिवसांनी. कुठे जाणार आहे? कुठे जाणार ते नाही माहित, पण नोकरी करेन, पैसे कमवेन, एकटी राहीन आणि मजा करेन. एकटी? हो. बिन लग्नाची? का? त्यात काय झालं? तुझा सलमान राहतो की बिन लग्नाचा? अगं ताई, पण त्याच्याकडे बक्कळ पैसा आहे. मग मीही कमवीन बक्कळ पैसा आणि तुझ्या सलमानशीच लग्न करेन. हा, सलमान भाऊजी. छान वाटतंय.
आणि राघोबा, आता लाडू खायचे ते तुझ्या लग्नाचे. मी काकांना सांगणार आहे, आमच्या राघोबासाठी एक सुंदर आणि गोड मुलगी बघा. काय लागतोय का शिरा गोड? शिवा, हे काय आहे? मटण भाकरी. कडक आहे ना? मी हे खाणार नाहीये. हे हीच तुझी डेअर आहे. अरे डेअर म्हणून काय मी मटण भाकरी खाऊ? अगं, जे आपल्याला आवडत नाही ते खाण्यात कसली हिंमत लागते माहितीये? एकदा माझ्या बाबांनी चपाती, त्यावर तूप आणि त्याच्यावर भेंडीची भाजी ठेवली आणि म्हणाले खा. पण मी हे खाणार नाहीये. हे बघ गौरी, मी तुझ्यासाठी एकदम हेल्दी डेअर शोधून आणली आहे. मटण भाकरी. अगं, या मटणमध्ये प्रोटीन्स आहेत, फायबर्स आहेत. ह्याच्यामुळे तुझी स्किन किती ग्लो होईल माहितीये? एकदम टवटवीत दिसशील तू, टवटवीत. म्हणजे मी आता म्हातारी दिसते? जेवणाच्या ताटावर मी खोटं बोलत नाही. ते काही असो, मी म्हातारी दिसत असेन किंवा नसेन, पण मी हे खाणार नाहीये. गौरी, तुला हे खावंच लागणार आहे, नाहीतर मी तुला फट्टू म्हणेन. हे घे, तुझी डेअर पूर्ण कर. खा खा. फट्टू. शिवा प्लीज यार, मी फट्टू नाही हे प्रूव्ह करू शकते, पण हे खाऊन नको ना. तू मला दुसरं काही डेअर दे, मी पूर्ण करेन. नक्की? हो नक्की. बघ, विचार कर, जर तू डेअर पूर्ण नाही केलीस तर आयुष्यभर मी तुला फट्टू म्हणेन. शिवा, आयुष्यभर तू माझ्या सोबत असशील हा एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो रे तुला? नसलो तरी आयुष्यभर माझे शब्द तुझ्या कानात घुमत राहतील. बस, डेअर काय ते सांग. ती तुझ्या मागे एक व्हाईट ड्रेस मध्ये बसले बघ एक मुलगी. आता नको, नंतर बघ. ती कधीपासून माझ्याकडे टकाटका बघतेय. तिच्याशी जाऊन भांड. हो हो तेच. का? उगाचच वेडा आहेस का? वेडा म्हणजे? मी तुझा खोटा बॉयफ्रेंड असलो, खोटी लव्ह स्टोरी असली तरी जलेसी तर असली पाहिजे ना. बरं ते जाऊ दे. एका मुलाने एका मुलीकडे बघणं जसं चुकीचं आहे, तसंच एका मुलीने एका मुलाकडे बघणं सुद्धा चुकीचं आहे ना. हा खरा फेमिनिझम आहे. तेव्हा कुठे जाता तुम्ही? अगं जागी हो. बस बस बस, ओके, ट्राय करते मी. सिंगल पीस मध्ये परत ये. हा, काय नाही. काय ग, काय बघतेस त्याच्याकडे? लाईन मारतेस? लाईन मारतेस? हे जे डोळे आहेत ना, गोट्या करून इकडे तिकडे फिरवणारे सागर गोटे, नखरेल भवाने. काय ग, स्वतःच्या भावाकडे पण अशीच बघतेस का ग? ए दंताळे, एक शब्द जरी बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर जिभेवर कोळसा ठेवून दोन्ही जाळेन. हा, बिचारा पोरगा बसलाय, काही बोलत नाहीये, तर बघतच सुटले टुकूटुकू. हा, तो दिसला, पण त्याच्यासोबत बसलेली त्याची गर्लफ्रेंड नाही दिसली तुला? हा, सकड गुंडे. आणि आता जर परत त्याच्याकडे बघायचा प्रयत्न केलास ना तर ना तुझ्या भुव्यांसकट डोळे उपटून ना तुलाच गोट्या खेळायला देईन, पिचाट पक्षी साली. दादा,
एक थंड पाण्याची बॉटल आणा ना. नाही नको, लिंबू पाणीच आणा. काय कसं वाटलं? बोलती बंद. नाही थांब तू. बोल. एक्सक्यूज मी यांच्याकडे बघतच नव्हते खरंच. ए चल चल, आईला बाराखडी शिकव नकोस हा. चल. तू गौरी कुलकर्णी ना? हो. तुझा चुलत काका भांडुपला राहतो. हो. त्याला 2 मुली आहेत. एकीचं नाव दीक्षा आणि दुसरी शिक्षा. तू परफेक्ट. मीच ती. आयला ती तू आहे. शिक्षा. मी काय म्हणते, नाही आता तू काही म्हणू नकोस. घरी जाऊन मी हे सगळं माझ्या आईला सांगणार आहे. मग ती तुझ्या आईला सांगणार. मग तुझी आई तुला जी काही शिक्षा करेल ना ती तू कळव मला. हा ठीक आहे. लागले. आणि काय म्हणालीस मला? पिचाट पक्षीण. अगं ए, मुंबईच्या भाषेत 2 शिव्या दिल्या ना तुला तर कानातून रक्त येईल तुझ्या. आली मोठी. गेम साली फुलटू लागले. लागले गेम साली फुलटू लागले. छोटी छोटी खोडी लव स्टोरी. टेढ़ी मेढ़ी जोडी आहे अतरंगी. कॉम्प्लिकेटेड आहे तरी वाटे ऑसम छान. छोटी छोटी खोडी लव स्टोरी.